राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा. 40,000 कोटींचे पीक कर्ज वसुलीबाबत बँकांना आशंका, परतफेडीच्या आव्हानाला प्रतिसाद. खुल्या बाजारात सुद्धा शेतकऱ्यांच्या तूर हरभऱ्याला चढेदर मिळेना. तुरीला हमी दरापेक्षा सरासरी 487 तर हरभऱ्याला 225 रुपये कमी दर मिळत आहे. तुरीला सरकारकडून हमी दर 7,550 रुपये आहे, मात्र सद्यस्थितीमध्ये तुरीला दर मिळत आहे 7,063 रुपये. तसेच हरभऱ्याला हमी दर आहे 5,650 रुपये व हरभऱ्याला सद्यस्थितीमध्ये दर मिळत आहे 5,424 रुपये. POK मधील दहशतवादी नेटवर्कवरती भारत करणार प्रहार, उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू. 42 सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवरती. नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची 26 राफेल विमाने. 64,000 कोटींच्या खरेदी करारावरती देशांच्या स्वाक्षऱ्या. वार्षिक परीक्षा संपल्या तरी सुद्धा पहिली ते 5वीच्या विद्यार्थ्यांचा निपुण अभ्यास सुरूच राहणार. 2 मे पासून नावाला सुट्टी. 30 जूनपर्यंत शिक्षकांना घ्यावे लागणार वर्ग. शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी द्या, केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याबाबतच MSP मध्ये वाढ करावी. भावांतर योजना, शेती अवजारे, खते, बियाणे, औषधे इत्यादींवरील GST लावणे बंद करावे किंवा दिलेला GST शेतकऱ्यांना परत करावा. सरकारने पीक विमा योजना स्वतः चालवावी, अशा प्रकारच्या मागण्या शेतकरी वर्गाकडून केल्या जात आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा आवाज उचलणे आता गरजेचे आहे. त्यामुळे सरकारच्या लक्षात आणून देण्याकरता तुम्ही सुद्धा या व्हिडिओखाली एक कमेंट नक्की करा की सरसकट कर्जमाफी जाहीर झालीच पाहिजे, अन्यथा 7/12 कोरा झालाच पाहिजे, अशी एक कमेंट नक्की करा. रब्बीमधील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचा वांदा. बाजारामध्ये दर घसरले. 300 हेक्टर क्षेत्रातील उत्पादन. सध्या स्थितीमध्ये उडीद पिकावरती येलो मोजॅकचा प्रादुर्भाव. उत्पादनामध्ये घट निश्चित. फलोत्पादन 170 कोटींचा निधी. आर्थिक उन्नतीची संधी. केंद्र शासनाचा 60% तर राज्य शासनाचा 40% निधी राहणार. बुलेट ट्रेन 2028 अखेरीस मुंबईमधून धावणार सुसाट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ठरणार. नरेगा योजना. सिंचन विहिरीचे अनुदान रखडले. शेतकरी वैतागले. डिसेंबरपासून पैसाच नाही. राज्यामधील 80हून अधिक उपजिल्हाधिकारी पदे रिक्त. सरळ सेवा तहसीलदारांच्या कोट्याला कात्री. भंडाराज येथे वन्य प्राण्यांचा उपद्रव. भुईमूग, तीळ व मूग पिके फस्त. शेतकऱ्यांचा आक्रोश. मदतीची मागणी. दूषित पाणी मिश्रित दूध विक्रीचा धोकादायक प्रकार. आरोग्य विभाग व अन्न औषध प्रशासनाचे दुर्लक्ष. आरोग्याशी खेळ. बुलढाणा जिल्ह्यातील 4.97 लाख लाभार्थींवरती स्वस्त धान्यबंदीची टांगती तलवार. बुलढाणा जिल्ह्यातील 14,204 सदस्यांची आतापर्यंत EKYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता अंतिम मुदत ही 2 दिवसांवरती आलेली आहे. जळगाव जामोद तालुक्यामध्ये 4,658 घरकुलांची कामे पूर्ण. दलालांना थारा देऊ नका. BDOंचे आव्हान. यंदा कांद्याच्या दरामध्ये मोठी अस्थिरता दिसून येत आहे. बाजारामध्ये आवक कमी झालेली असून दरवाढीची आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. आता त्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला 500 रुपये मिळणार. PM किसान व नमो महासन्मान योजनेचा लाभ मिळत असलेल्या महिलांसाठी सरकारची ही नवीन अट आहे. जर तुम्ही इतर कोणत्याही अनुदान स्वरूपामधील शासकीय योजनेचा लाभ नसेल घेत तर त्या महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळणार आहेत. अर्ज करा आणि 90% अनुदानावरती मिनी ट्रॅक्टर घ्या. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना मिळणार लाभ. विक्री केल्यास होणार मोठी कारवाई. कापूस दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांना. बळीराजा मात्र वंचित. एप्रिल अखेर प्रति क्विंटल दर पोहोचले 8,000 रुपयांवरती. निविष्ठा खरेदीच्या वेळी फसवणुकीची शक्यता. पक्क्या बिलास टाळाटाळ केल्यास करता येईल तक्रार. पावसाचा अंदाज फेल. उन्हाचा कडाका कायम. आठवडाभर सूर्य तडपणार. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजामध्ये पुढील 6 दिवस जिल्ह्याचे तापमान हे 42 अंशांपेक्षा अधिकच राहणार असले तरी 2 मे रोजी मात्र जिल्ह्यामधील काही भागामध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे. कांदा विक्रीतून नफा नव्हे होतोय उलट हजाराचा तोटा. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारतातील कांद्याची पकड सैल. द्राक्ष बागांच्या खरड छाटणीला वेग. मजुरीवरती एकरी 25,000 रुपयांचा खर्च वाढला. पुरुषांना 700 रुपये तर महिला मजुरांना 500 रुपयांपर्यंत मजुरी. शहरामध्ये दळणाचा दर वाढला. गहू ज्वारी 7 रुपये तर डाळी तांदूळ 12 रुपये किलो. 1 जूनपासून नवीन दर लागू. पीठ गिरणी संघटनेचा मोठा निर्णय. शेतकरी कर्जमाफीसाठी शिर्डीमध्ये बैलगाडी आंदोलन. अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी. यंदा खरीप हंगामासाठी 3,01,468 मेगाटन खताची आवश्यकता. कृषी विभागाने नोंदवली मागणी. गतवर्षीच्या तुलनेमध्ये 34,957 मेगाटन खताची वाढली मागणी. शेतकऱ्यांचे पारंपरिक वीज कनेक्शन झाले बंद. दिवसा वीज पुरवठा. मागेल त्याला मिळणार सौर कृषी पंप.
शेतकऱ्यांचे पिवळे सोने काळवंडले, क्विंटल मागे 700 ते 1000 रुपयांची घसरण, उत्पादकांच्या पदरी निराशा. उपसा सिंचन सर्वेक्षण अंदाजपत्रक मान्यतेसाठी 5 मे रोजी आंदोलन, पाणी हक्क संघर्ष समितीने घेतली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट, विविध मागण्यांचे दिले निवेदन. ग्रामीण भागामध्ये खासगी बँकांचे उरले फक्त 2च ATM, UPI आणि ATM लुटण्याचे प्रकार वाढल्यामुळे बँकांनी संख्या घटवली. ऊसाच्या चाऱ्याला मिळतोय बाजारपेठेमध्ये सर्वाधिक दर, दुभत्या जनावरांची होतोय सोय, यंदा हिरवा चारा स्वस्त. भाव पडल्यामुळे अद्रकपासून सूंड बनवण्यावरती भर, 2 प्लांट सुरू, टेंभुर्णी परिसरामध्ये दररोज 10 टनांपर्यंत तयार होते सूंड, अनेकांना सुद्धा मिळाला रोजगार. शेतकऱ्यांना कधी मिळणार महाऊर्जा कुसुम योजनेचा प्रकाश, 6 महिन्यांपासून अंबड तालुक्यामधील शेतकऱ्यांना कुसुम सोलर योजनेच्या लाभाची प्रतीक्षा. फार्मर आयडीसाठी उदासीनता, कृषी योजनांवरती सोडावे लागते पाणी, 3.25 लाख शेतकऱ्यांची नोंदणी, युनिक आयडीमुळे आणखीन पारदर्शकता. अतिक्रमणामुळे शेतरस्त्याचा प्रश्न सुटेना, 12 वर्षांपासून शेतकरी त्रस्त, शेतमाल आणण्यासाठी कसरत सुरू, तहसीलदारांनी आदेश देऊन सुद्धा शेतरस्त्याची समस्या कायम. परभणी जिल्ह्यामध्ये 13,500 हेक्टरने वाढले खरीपाचे प्रस्तावित क्षेत्र, सोयाबीनचे घटले तर कापसाचे क्षेत्र वाढणार. विम्याचे असमतोल वाटप, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संतापाला उफाळून, पीक विमा कंपनीने मोजक्या शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई दिली असून हजारो शेतकरी वाऱ्यावरती सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झालेली असून उर्वरित शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा रक्कम देण्यात यावी, अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे. STBT बियाण्यांच्या विक्रीमध्ये 4 राज्यांमधील दलालांचे कनेक्शन, शासनाची मान्यता नाही, तेलंगणा, आंध्र, गुजरात, मध्य प्रदेश यांच्या सीमा भागामध्ये सक्रिय. राज्य सरकार गुंडाळणार स्मार्ट कॉटन प्रकल्प, वर्ल्ड बँकेचे अर्थसहाय्य, कापसाची गुणवत्ता व मूल्यवर्धनामध्ये महत्त्वाचा वाटा. मुद्रांक शुल्कामध्ये मिळाले 2 कोटी रुपयांचे अभय, 100% माफीच्या 431 प्रकरणामध्ये केला 39 लाखांचा दंड माफ. शेतकरी मित्रांनो, आता आंबा चिकू लावा आणि पैसे कमवा, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, फळशेतीकडे वळा, कृषी विभागाचे आव्हान. गारपिटीसह वादळी पावसाने 13 गावांना झोडपले, पांभुर्ण्याला दुसऱ्यांदा फटका, पाटणा परिसरामध्ये सर्वाधिक नुकसान, वीज खांब कोसळले, अनेकांची टीनपत्रे उडाली, गावे अंधारामध्ये. गडचिरोली जिल्ह्याला गारांसह अवकाळी पावसाचा तडाखा, वीज तारा तुटल्याने ग्रामीण भागामध्ये पसरला अंधार, वादळामुळे रस्त्यांमध्ये कोसळली झाडे, उन्हाळी धान व मका पिकाला बसला सर्वाधिक फटका. तारेच्या कुंपणामुळे वन्य प्राण्यांची गावाकडे धाव, जंगलातील मार्ग होतोय बंदिस्त, मुक्त संचारासाठी पुरेशी जागा मिळत नसल्याने होते घुमसड. तेंदूपत्ता संकलन करताना जीवास धोका, घ्या खबरदारी, समूहाने जंगलात जाण्याचा सल्ला, जंगलामध्ये वाढली वन्यजीवांची संख्या. गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळीने घरांचे व पिकांचे मोठे नुकसान, सोमवारी सुद्धा काही भागांमध्ये पावसासह गारपीट, जिल्ह्यामध्ये पुढील 4 दिवस येलो अलर्ट जारी. गोंदिया जिल्ह्याला खरीप पीक कर्ज वाटपाचे 451 कोटी रुपयांचे उद्दिष्ट, खरीप हंगामाच्या उद्दिष्टामध्ये वाढ, 1 एप्रिलपासून कर्ज वाटपास सुरुवात. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी होणार कमी, उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय, खासदार पटेल यांनी मांडल्या धान समस्या. अस्तित्वामध्ये नसलेल्या शाळांना सुद्धा नियुक्त्या, शालार्थ आयडी घोटाळा, शालार्थ पोर्टलवरती नोंद झाली तरी कशी, अजबच कारभार, शिक्षक एकच मात्र नियुक्ती 2 शाळांमध्ये. कापूस विकला, 4 महिन्यांपासून बँकेच्या दारामध्ये चक्रा मारत आहे, आधार लिंकिंगने घातला घोड, नायगावच्या शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट. 30,000 शेतकऱ्यांना 50 कोटी रुपयांची मदत मिळणार तरी कधी, 2 वर्षांमध्ये 17 आत्महत्या, खाते ऑनलाईन मात्र आधार लिंकिंग तरीही प्रतीक्षा कायमच. हिरव्या मिरचीने दिला आर्थिक आधार, 30 गुंठ्यांमध्ये 15 टन उत्पादनाचा अंदाज, दानोडी येथे दोघा मित्रांनी फुलवली शेती. ओळख लपून सुद्धा राहतात परदेशी, त्यामध्ये आहे सर्वाधिक बांगलादेशी, शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान, बनावट कागदपत्रांचा होतोय वापर, आश्रय देणाऱ्यांवरती व्हावी कारवाई. 25,869 ग्राहकांना वीज जोडणी, तक्रार सोडवण्यावरती भर देणार सुकर जीवनमान, संकल्पनेनुसार ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न. शासनाच्या चाचकटींचा पीक कर्ज वाटपामध्ये खोडा, संजय पवार यांचा सरकारशी दिलाशासाठी पत्रव्यवहार, शेती कर्जाला येते अडचण. प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास रॉयल्टी घरपोच देणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन. सर्वेक्षणामुळे लाभार्थ्यांचे स्वप्न पूर्ण, अनेकांना मिळाला मोठा दिलासा, घरकुल सर्वेक्षण अंतिम टप्प्यामध्ये, अवघे काही तास शिल्लक असतानाच 5 ग्रामसेवकांनी केले दुर्लक्ष. शासन अनुदानातून आंबा पिकवला आणि शेतकरी राजा मालामाल झाला, फळबागेमध्ये आंबाच राजा, फळबाग लागवड योजनेमधून घेतला लाभ, कमी मेहनतीमध्ये मिळते उत्पन्न.
पाक लष्करामध्ये दुफडी, लष्कर प्रमुख गायब, युद्धाच्या भीतीने 250 अधिकाऱ्यांसह 1200 सैनिकांचे राजीनामे, नेते, उद्योगपती, बड्या अधिकाऱ्यांचे कुटुंबीय परदेशी. पाकिस्तानच्या 16 यूट्यूब चॅनलवरती बंदी, धार्मिक तेढ वाढवणारी माहिती प्रसारित केल्याने ही कारवाई करण्यात आलेली आहे. शोएब अख्तरच्या चॅनलचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. सर्व सेवा 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. शालेय अभ्यासक्रमामध्ये लोकसेवा हक्क अधिनियमन. पाकमधून आलेल्या सिंधी हिंदूंना देश सोडायची गरज नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र त्या पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढणार. महाराष्ट्रामध्ये आता होणार ड्रोन तंत्रज्ञानाची क्रांती, अल्प खर्चासह कमी वेळेत दुर्गम भागामध्ये होणार औषधांचा पुरवठा. विधी 3 वर्ष अभ्यासक्रमाची सीईटी आता 4 ऐवजी 2 मेला होणार. हॉल तिकिटावरील तारीख पाहून परीक्षेला हजर राहण्याचे आव्हान. अपुऱ्या कोट्यामुळे मे महिन्यामध्ये साखरेचे दर कडाडणार, मागणीच्या तुलनेमध्ये 53.50 लाख टनांचाच कोटा. आम्ही भारतीय, आम्हाला पाकिस्तानमध्ये परत जायचे नाही. नागपूरमधील 721 सिंधी बांधव नागरिकत्वाच्या प्रतीक्षेमध्ये, जिल्हा प्रशासनाला दिले मागण्याचे निवेदन. मत्स्य उत्पादनामध्ये महाराष्ट्र क्रमांक 1चे राज्य होण्याची क्षमता, केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांचा विश्वास. सर्व पर्याय खुले, भारतीय लष्कर सज्ज, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची बैठक संपन्न. थकीत कर्ज फेडण्यास केन ॲग्रोची टाळाटाळ, पहिला हप्ता मुदतीमध्ये भरला नाही, वसुलीचे बँकांसमोर आव्हान. फार्मर आयडीसाठी शेतकऱ्यांची पळापळ, कडेगाव तालुक्यामध्ये 80,000 28,000ंचेच आयडी, लाभांपासून वंचित राहण्याची भीती. पेन्शनरांना सरकार बदलण्याचा अनुभव, 10 वर्षांपासून पेन्शन वाढीची प्रतीक्षा कायम, सरकारने लक्ष देण्याची मागणी. अस्मानी संकटाने शेतकरी अडचणीमध्ये, माहूरमध्ये वादळी वाऱ्याने तालुक्यामधील आंबा पिकांचे झाले मोठे नुकसान भरपाई देण्याची मागणी. सरकारी काम आणि वाट पाहत थांब, शासकीय वेळेमध्ये सुद्धा कर्मचारी कार्यालयात सापडेना, नागरिक हवाल देईल. प्रीपेड वीज मीटर बसवण्याला ग्राहकांचा विरोध, महावितरणकडून सक्ती करण्यात येत असल्याने आंदोलनाचा इशारा. शिवना परिसरामध्ये उन्हाळी मिरची लागवडीची लगबग सुरू, यंदा चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांना आशा, लागवडीसाठी मल्चिंग पेपरचा वापर. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण ताज्या बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.